तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही आम्ही मासे पकडण्यासाठी खाली आलो आहे गंगेवरती. आम्ही एक फिशिंग रॉड पण आणला आहे. बघू शकता त्याला एक बिडकी लावली आहे पुढून. तुम्हाला जवळून दाखवतो. बघू शकता ही बिडकी आहे. तर येणे आपल्याला याच्यात या डबक्यामध्ये मासे पकडायचे आहेत. मोठमोठे मासे आहेत. तर चला फेकून बघूया मासे लागतात का नाही. बघू शकता फिशिंग, बघू शकता लय लांब गेला आहे तो फिशिंग रॉड. आता खेचून बघू लागतो का नाही मासा. बघू शकता चक्रीच आहे, नुसती गोल गोल बिंगवायची आहे. ऑटोमॅटिक ते खेचता. तर मित्रांनो पहिल्या प्रयासामध्ये काहीच नाही भेटलं आहे. चला परत एकदा ट्राय करून बघूया. बोल जय बाप्पा की. चला दुसऱ्यांदा थोडं जास्त लांब फेकलं आहे, बघू आता लागतो का नाही. तरी बी नाही लागत आहे. सकाळ धरून आम्ही आलो इथं, अजून एक पण मासा नाही लागेल का. ते फिशिंग रॉडची ती काठी फेकू वैताग आला आहे, पण अजून एक मासा नाही लागला आहे. बघू शकता लय लांब जाते ती, पण काही मासा लागा ना त्याला. दोघं पण वैतागलो आहे आम्ही. चला आता त्याच्यापेक्षा थोडं लांब फेकलं आहे, बघू आता काही लागतं का नाही. चिलपी किंवा दुसरा एखादा मासा मोठा. बघू शकता आता लय लांब फेकलंय, लय जोरात खेचतोय तो. असं वाटतंय आता मासा लागलच. बघूया आता काय होतं. बघू शकता लय जोरात खेचलंय, पण काहीच नाही लागलं. तिसरा पायास बी फेलच गेला, काय वाशच लागा ना त्याला. चला आता चौथ्यांदा थोडं इकडं फेकून बघू मोठ्या पाण्यामध्ये. बघू शकता डबकेच आहे, पण या डबक्यांमध्ये लय मोठाले मासे पण लागतीच नाही. बघू शकता लय लांब फेकला आहे. आणि आता काय होतं बघूया लागतो का नाही मासा तर नाही लागला, पण आम्हाला ऊन लय लागू राहिलं. बघू शकता मक्कार ऊन पडेल आहे इकडं. फेल गेला आहे ते. बेडकीला काय मासा लागा ना आमच्यावाले. तर आम्ही आता कोणती गोळा करून घरी जाणार आहेत, आणि घरीच मिरची भाकर खाणार आहे. मासे काय लागा ना. बघू शकता एकदम भारी बेडकी, पण काय मासेच लागा ना. सकाळी आम्ही पाटी आलो होतो इथं, पण काय अजून एक मासा पण लागायला नाही आम्हाला. बारीक नाही लागला आणि मोठा नाही लागला. तर मित्रांनो आता आम्ही इथं या खड्ड्यामध्ये ते फेकू वैतागलो आहे, पण एक चिंगळी पण लागा ना. तर चला आता दुसऱ्या थोड्याशा मोठ्या खड्ड्यामध्ये जाऊ. तिथं बघूया जरा लागतंय का नाही चिलपी किंवा कोणतरी अजून कोणता मासा आहे मोठा. मरळ मासा खायला पण लय भारी लागतो, पण बघूया आता आम्हाला लागा नसतो. सकाळ धरून आलो आम्ही, आंघोळ पण नाही केली अजून. या डबक्यात उडी मारावं लागेल आता, आणि इथूनच आंघोळ करून जावं लागेल घरी. चला तिकडं आहे बारकाले डबके, बघू शकता. आता याच्यात लागलं तर आहे एखादा मोठा मासा, नाही तर मग काय माहिती. मित्रांनो त्या साईडनं गोदावरी नदी लय मोठी, आणि या साईडनं छोटी नदी येते. या साईडनं पूर आल्यावरती मोकार पाणी राहतं इथं. बघू शकता मोकार खड्डे झाले आहे. चला आता याच्यात फेकून बघूया. बघू शकता इथं मोकार शिलाप्या होत्या ना, आम्हाला पाहिल्यावर पळून गेला आहे खाली. काही तिकडे पळाल्या. चला पहिल्यांदा फेकला आहे, आणि ते कोरड्यालाच फेकला आहे. आता कोरड्याला काही दगड ओढतो काय काय माहिती. हा त्यांनी हसायच्या नादामध्ये कोरड्यालाच फेकलं. बघू शकता, पण काय त्याला ढेकूचा नाही लागला त्याला. चला आता थोडं लांब फेकू, बघू आता काय होतं. ते तुम्ही बारीकले चिल्लप्या बघू शकता, त्यांची पिल्लं आहे. बघू शकता तुम्ही बारीकले मासे गेले ते आम्हाला बघून गेले ते खाली पळून. चला आता मोकार लांब फेकला आहे, आणि आता काय होतं खेच. बघू शकता काय म्हणत्या पतंग उडायची चक्री बघू शकताय तुम्ही. काय होतं लागलाय वाटतं, लागलाय. आणि काय आलं आले कुसुड.
तर मित्रांनो आता बघू शकता काहीच ते लागलं आम्हाला. इकडं 2-3 वेळेस फेकलंय पण काहीच लागाना. सकाळ धरून वैतकलो आहे आम्ही. चला आता एक शेवटचा ट्राय केला आहे, बघू शकता आता लागतं का नाही काय माहिती. एवढं लागलं तर आहे, नाही तर मग घरी जाऊन मिरची भाकरच खावं लागणार आहे. कालच दसरा होऊन गेला, त्यासाठी म्हटलं आज येऊ जरा मासे बिशे पकडू खायला. तर काय अजून सकाळ धरून एक मासा पण नाही लागत आहे. बघू आता एवढ्यांना लागलं तर ठीक आहे, नाही तर मग तर देऊन टाकू. मासे तसे लय या खड्ड्यामध्ये लय मोठमोठे मासे आहे, पण एक मासा पण नाही लागत आहे. इकडे पण बघू शकताय पाणी एकदम नितळगार आहे, पण काय मासेच लागणार. बरं सारा तिकडंच फेकला आहे आता नितळ पाण्यामध्ये. आणि काय हा आणि काहीच नाही लागलंय. तर जाऊ द्या मित्रांनो, आता आम्हाला काय मासे लागणार. आता जाऊ द्या, आम्ही जातो घरी विकतच घेतो. याच्यात काय अजून एक मासा नाही लागला याला. तर आता भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक ठोका आणि बाय. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मासा पकडून.